नमस्कार मित्रांनो, तारिणीच्या आजच्या भागामध्ये काय होणार हे जाणून घेण्याआधी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही अजूनही आपल्या मराठी मनोरंजन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचा प्रेमळ सपोर्ट असाच कायम ठेवा. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सगळे प्रेक्षक कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आजच्या भागात पाहायला मिळाला आहे. केदारच्या मनात अनेक वर्षापासून दडलेलं प्रेम आज तारिणीसमोर येणार आहे. पण त्याआधी केदारने तारिणीसाठी आखलेलं सरप्राईज पाहून तिची काय अवस्था होते हे पाहणं खूपच भावनिक ठरतं. चला तर मग वेळ न घालवता आजच्या भागाची सुरुवात करूया. आजच्या भागाची सुरुवात होते केदार आणि तारिणी बाईकवरून प्रवास करत असतात. तारिणीच्या चेहऱ्यावरती उत्सुकता असते, कारण आज ती पहिल्यांदा त्या मुलीला भेटणार असते जिच्याबद्दल केदार इतके दिवस बोलत होता. मनात अनेक प्रश्न, थोडी उत्सुकता आणि थोडंसं कुतूहल घेऊन ती केदारसोबत निघालेली असते. तेवढ्यात केदारचा फोन वाजतो. फोन पाहता तो क्षणभर गंभीर होतो. समोरून ऑफिसमधील टीमचा फोन असतो. पण तारिणीला खरं कारण समजू नये म्हणून केदार अगदी सहजपणे अभिनय सुरू करतो, जणू काही तो आपल्या गर्लफ्रेंडशीच बोलत आहे. अशा पद्धतीने तो प्रेमळ आवाजात बोलू लागतो. तारिणी त्याच्याकडे पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित असतं. तर केदार मुद्दाम तिच्यासमोर प्रेमाने बोलत राहतो. त्याच्या बोलण्यावरून असं वाटतं की समोरची व्यक्ती त्याच्यासाठी खूप खास आहे. तो तिला थोडं थांबायला सांगतो. लवकरच पोहोचतो असं सांगतो. फोन संपल्यानंतर तारिणी विचारते, खूप उशीर तर झाला नाही ना? केदार मात्र अगदी शांतपणे सांगतो, नाही, आता आपण लगेच पोहोचू. दोघे पुन्हा प्रवास सुरू करतात. थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतात. तिथे खूप अंधार असतो. आजूबाजूला कोणी नसतं. तारिणी थोडीशी गोंधळून जाते. ती आश्चर्याने विचारते, आपण कुठे आलोत? इथे तर पूर्ण अंधार आहे. आपण तर तुझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जाणार होतो ना? इतक्यात अचानक संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघतो. लाईट्स लागतात आणि समोर दिसतं पोलीस ट्रेनिंग ग्राउंड. हे पाहताच तारिणी अक्षरशः थबकते. ती आजूबाजूला पाहते आणि क्षणात आठवणींचा पूर तिच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. ती आश्चर्याने केदारकडे पाहते आणि म्हणते, आपण इथे कशाला आलोय? केदार हलकसा हसतो. तो म्हणतो की त्याच्या आयुष्यातल्या अनेक आठवणींची सुरुवात ह्याच ठिकाणापासून झाली होती, म्हणून त्याने ही खास जागा निवडली. तारिणीच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच भावविश्व उमटतं. ती शांतपणे आसपास पाहत राहते. तिला ट्रेनिंगचे दिवस आठवू लागतात. केदार तिच्याकडे पाहत विचारतो, सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या ना? तारिणी हलकंसं हसत मान डुलावते. त्यानंतर केदार हळूहळू भूतकाळात रमू लागतो. तो सांगतो की 8 वर्षापूर्वी ह्याच मैदानावर त्याची आणि तिची पहिली भेट झाली होती. त्या दिवशी सर्व उमेदवार आपापसात नेम साधत होते. सगळ्यांचं लक्ष एका नव्या महिला उमेदवाराकडे गेलं. तिची नजर फक्त लक्ष्यावर होती. आत्मविश्वास जबरदस्त होता. तिने बंदूक हातात घेतली, श्वास रोखला आणि एका अचूक गोळीने लक्ष्याचा मध्यभाग भेदला. क्षणात संपूर्ण मैदान टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं. केदार सांगतो की त्या क्षणी त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण अनेक वर्ष जपलेला त्याचा रेकॉर्ड एका क्षणात मोडला गेला होता. सुरुवातीला त्याला थोडासा रागही आला होता. स्वतःचा अभिमान दुखावल्यासारखं वाटलं. पण ज्याने हा पराक्रम केला ती व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी तो पुढे गेला. आणि समोर उभी होती तारिणी माधव बेलसरे. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं. सगळेजण तिचं कौतुक करत होते. पण त्या सगळ्या कौतुकामध्येही ती अजिबात गर्विष्ठ नव्हती. उलट थोडीशी लाजलेली, थोडीशी अवघडलेली आणि अतिशय साधी दिसत होती. केदार सांगतो की त्या क्षणी त्याचा राग पूर्णपणे नाहीसा झाला. त्याच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झाला होता. तारिणी हसत विचारते, तुला खरंच हे सगळं अजूनही आठवतं? केदार शांतपणे उत्तर देतो, काही क्षण आयुष्यात असे असतात की ते कधीही, कितीही वर्ष गेली तरी विसरता येत नाही. दोघे त्या आठवणींमध्ये पूर्णपणे हरवून जातात. ट्रेनिंग संपल्यानंतरचा त्यांचा मित्रमैत्रिणीचा ग्रुप, एकत्र खाल्लेले वडापाव, रस्त्याच्या कडेला खाल्लेली पाणीपुरी, सगळे डोळ्यांसमोर उभं राहतं. पाणीपुरीची आठवण काढतात दोघेही हसायला लागतात. तारिणी सांगते की तिला सुकीपुरी न मिळाल्यामुळे तिने त्या पाणीपुरीवाल्याशी चांगलाच वाद घातला होता. आजही ती आठवण काढली की तिला हसू येतं.
केदार हसत सांगतो की त्या दिवशी तो तिच्यापेक्षा जास्त घाबरला होता. दोघांच्याही चेहऱ्यावर पुन्हा एकदा जुन्या दिवसांचे तेच निरागस हसू उमटलं. आठवणीच्या त्या सुंदर प्रवासात ते दोघेही पूर्णपणे रमून जातात आणि या क्षणी केदारच्या मनात एक मोठं रहस्य हळूहळू बाहेर येण्याची वेळ जवळ येऊ लागते. केदार आपल्या खिशातून एक जुना फोटो काढतो. तो फोटो ट्रेनिंगच्या दिवसाचा असतो. दोघेही तो फोटो शांतपणे पाहू लागतात. तारिणीच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं. ती फोटोतील प्रत्येक चेहरा ओळखत असते. क्षणभराने तिची नजर केदारवर थांबते. ती हसत म्हणते, अरे बघ ना, या फोटोमध्ये सगळे कॅमेऱ्याकडे बघत आहेत, पण तू मात्र कुठेतरी दुसरीकडेच बघतोयस. ती लगेच त्याच्या मैत्रिणी प्रगतीची आठवण काढते. तिच्या मनात एक वेगळाच अंदाज तयार होतो. ती हसत हसत केदारला चिडवू लागते. तिला वाटतं की केदार त्या काळात प्रगतीला पसंत करत असावा. ती सांगू लागते की त्या दिवसात जेव्हा ती आणि प्रगती एकत्र असायचे तेव्हा केदार नेहमी आसपास दिसायचा. त्याचवेळी तिला त्याचा अर्थ कळाला नव्हता, पण आता मात्र सगळे धागे जुळल्यासारखं तिला वाटतं. ती म्हणते, म्हणजे तू तेव्हा प्रगतीकडेच बघत होतास का? केदार क्षणभर गोंधळतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू असतं. तो पुन्हा पुन्हा नकार देतो, पण तारिणी काही ऐकून घ्यायलाच तयार नसते. ती फोटोतील प्रत्येक मुलीकडे बोट दाखवत मजेत विचारते, ही का? की ही होती ती तुझी खास व्यक्ती? केदार हसत तिला शांत करतो. तो म्हणतो, थोडा संयम ठेव. आत्तापर्यंत इतकी वर्ष थांबली आहेस, आता अजून काही मिनिटं थांब. तारिणी अजूनही काही समजत नसल्यामुळे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहते. केदार अचानक विषय बदलतो. तो तिला पुन्हा एकदा शूटिंग रेंजकडे घेऊन जातो. तिथे पोचल्यावरती तो एका रायफलजवळ थांबतो. ती रायफल हातात घेतो, मग हळूच तारिणीकडे देतो. त्याच्या चेहऱ्यावरती हलकंसं मुश्किल हसू असतं. तो म्हणतो, आठवतंय ना, एकदा तू माझा रेकॉर्ड मोडला होतास. आज मला पुन्हा एक संधी हवी आहे. तारिणी हसते. दोघे पुन्हा एकदा जुन्या दिवसांप्रमाणे लक्षासमोर उभे राहतात. सगळीकडे शांतता पसरते. सर्वात आधी केदार नेम धरतो. गोळी सुटते, पण यावेळी त्याचा नेम अचूक लागत नाही. त्यानंतर तारिणी बंदूक हातात घेते. ती नेहमीप्रमाणे पूर्ण एकाग्रतेने लक्ष्याकडे पाहते. क्षणभर श्वास रोखते आणि गोळी झाडते. नेम पुन्हा एकदा अगदी मध्यभागी लागतो. तारिणीच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. ती हलक्या फुलक्या सुरात विचारते, काय केदार, तुझा नेम कधीपासून चुकायला लागला? केदार तिच्याकडे प्रेमाने पाहतो. तो शांतपणे म्हणतो, जेव्हापासून माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आली जिचा नेम नेहमी माझ्यापेक्षा अचूक असतो. तारिणीला त्याच्या बोलण्यामागचा अर्थ अजूनही समजत नाही. केदार हळूच तिचा हात जवळ घेतो. तिच्या हातावर आपला हात ठेवतो. दोघे मिळून पुन्हा एकदा लक्ष्यावरती बंदूक रोखतात. दोघांच्याही नजरा एकमेकांवरती स्थिरावतात. क्षणभर वेळ जणू थांबून जातो. केदार हळू आवाजात म्हणतो, तयार आहेस? तारिणी काहीच बोलत नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहते. केदार उलटी गिनती सुरू करतो. 3, 2, 1 गोळी सुटते आणि त्या क्षणी संपूर्ण आकाश रंगीबिरंगी आतिषबाजीने उजळून निघतं. तारिणी चकित होते. ती वर पाहते. एकामागून एक फटाके फुटू लागतात. रंगीबिरंगी प्रकाश संपूर्ण आकाश व्यापून टाकतं आणि मग त्या फटाक्यांच्या रोषणाईत हळूहळू एक चेहरा तयार होऊ लागतो. तो चेहरा दुसऱ्या कोणाचा नसतो, तो असतो तारिणीचा. हा क्षण पाहताच तारिणी पूर्णपणे स्तब्ध होते. तिच्या डोळ्यातले अश्रू जमा होतात. तिला काहीच बोलता येत नाही. ती पुन्हा केदारकडे पाहते. तिच्या नजरेत आश्चर्य, आनंद, भावना आणि असंख्य प्रश्न असतात. ती हळू आवाजात विचारते, हे सगळं माझ्यासाठी? केदार तिच्याकडे प्रेमाने पाहत हसू लागतो. तो सांगतो की ज्या मुलीला भेटायला ती इतका वेळ वाट बघत होती ती दुसरी कोणीच नाही. ती तिच्या समोरच उभी आहे. त्याच्या आयुष्यातली सर्वात खास व्यक्ती म्हणजे तारिणी. हे ऐकताच तारिणीच्या डोळ्यातले अश्रू ओघळू लागतात. ती काहीच बोलत नाही. केदार आपल्या मनात अनेक वर्ष जपलेल्या भावना व्यक्त करू लागतो. तो सांगतो की पहिल्या भेटीत तो तिच्या धाडसी आणि साधेपणाला भारावून गेला होता. सुरुवातीला तो स्वतःला समजावत राहिला, पण जशी जशी त्याची मैत्री वाढत गेली तसतसं त्याचं प्रेम अधिक खोल गेलं होतं. तो सांगतो की त्याने कधीही नशिबाकडे काहीच मागितलं नाही. कधी तुटता तारा पाहून इच्छा व्यक्त केली नाही. कधी अशा गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. पण एक गोष्ट मात्र मनापासून केली,
ती म्हणजे तारिणीवरती प्रेम. तो सांगतो की आज त्याचं प्रेम त्याच्यासमोर उभं आहे आणि यापेक्षा मोठा आनंद त्याच्या आयुष्यातला दुसरा नाही. तारिणीच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत असतात. ती त्याच्याकडे पाहत राहते. तिच्या चेहऱ्यावरती हसू असतं, पण त्या हास्यामध्ये अनेक वर्षांच्या भावना दडलेल्या आहेत. केदार तिच्याकडे पाहत राहतो. त्याला जाणवतं की आज इतकी वर्ष मनात दडवून ठेवलेलं प्रत्येक शब्द अखेर योग्य व्यक्तीसमोर पोहोचत आहे. त्या सुंदर सरप्राईजनंतर तारिणी पूर्णपणे भारावून जाते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात, पण शब्द मात्र सापडत नसतात. केदार तिच्याकडे पाहत शांतपणे बोलू लागतो. तो सांगतो की त्यांच्या मैत्रिणीनेच त्याला तारिणीला अधिक जवळून ओळखायला शिकवलं. बाहेरून ती कितीही गंभीर दिसत असली तरीही मनात ती इतकीच संवेदनशील आहे, हे त्याला प्रत्येक क्षणी जाणवत गेलं. तो आठवतो की आयुष्यातील प्रत्येक ठिकाणी प्रसंगी तारिणी त्याच्या पाठीशी उभी राहिली. आनंद असो किंवा संकट, तिने कधीही त्याची साथ सोडली नाही. तेव्हाच त्याला जाणवलं की तिच्याशिवाय त्याचं आयुष्य अपूर्ण आहे. हे ऐकून तारिणी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत असते. तिच्या मनात एकच प्रश्न असतो, जर इतकं प्रेम होतं तर इतकी वर्ष का सांगितलं नाही? केदार तिच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगतो की त्याला कधीच तिच्यावरती आपल्या प्रेमाचं ओझं टाकायचं नव्हतं. त्याला भीती होती, जर तिने त्याच्या भावना स्वीकारल्या नाही तर कदाचित त्यांची सुंदर मैत्रीही तुटेल. तो पुढे सांगतो की प्रेम हे जबरदस्तीने मिळत नसतं, ते मनापासून उमटलं तरच ते चांगलं असतं. म्हणूनच त्याने कधीही तिच्यावरती कोणताही दबाव आणला नाही. उलट जर ती फक्त मैत्रीण म्हणून आयुष्यभर सोबत राहिली असती तरीही ती त्याला मान्य असती. मात्र जेव्हा त्याला जाणवतं की तारिणीच्या मनातही त्याच्याबद्दल वेगळ्या भावना आहेत, तेव्हाच त्याने आजचा दिवस ठरवला. त्या क्षणी तो पुन्हा एकदा तिच्याकडे प्रेमानं पाहतो आणि मनातलं सारं काही एका वाक्यात व्यक्त करतो. तो सांगतो की तिचं हसू, तिचा साधेपणा, तिचं धाडस, इतरांसाठी झटण्याची वृत्ती, छोट्या छोट्या गोष्टींवर आनंद मानण्याची सवय आणि तिचं मोठं मन, याच प्रत्येक गोष्टीवरती तो प्रेम करू लागला. तो हसत सांगतो की तिच्याशी लग्न करण्याचं स्वप्न त्याने अनेकदा रंगवलं होतं, पण आज ते स्वप्न वास्तवात उभं असल्यासारखं वाटत आहे. यानंतर केदार एक छोटासा डबा काढतो. त्यामध्ये त्याच्या आईच्या बांगड्या असतात. त्या बांगड्या पाहताच तारिणीला जुना प्रसंग आठवतो. काहीतरी तिने सहज म्हटलं होतं की तुझ्या आयुष्यात जी मुलगी येईल तिच्यावर या बांगड्यांचा अधिकार असेल. आज केदार त्या बांगड्या तिच्याच हातात घालतो. तारिणी काहीच बोलू शकत नाही. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. केदार हळूच तिचा हात हातात घेतो. तो सांगतो की ती जवळ असली की प्रत्येक कठीण काम सोपं वाटतं. तिचा हात हातात असला की त्याच्यावर विश्वास वाटतो. तिच्यासोबत असताना त्याला आयुष्य अधिक सुंदर वाटतं. इतकं बोलून तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो, हात पुढे करतो आणि प्रेमाने तिला आयुष्यभराची साथ मागतो. तारिणी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात, पण चेहऱ्यावर सुंदर हास्य असतं. केदारला क्षणभर वाटतं की कदाचित त्याच्याकडून काही चूक झाली असेल. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारतो की इतकी शांत का आहेस? पण पुढच्या क्षणी तारिणी हसत त्याच्या जवळ येते, हलकेच त्याला प्रेमाने मारते आणि लगेच त्याला घट्ट मिठी मारते. हा क्षण पाहून प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती नकळत हसू उमटतं. यानंतर कथा थेट ऑफिसमध्ये पोहोचते. केदार आणि तारिणी आत येताच समोर दृश्य पाहून दोघेही थक्क होतात. संपूर्ण ऑफिसमध्ये सुंदर सजावट असते. बलून्स, लाईट्स, फोटो, केक आणि आनंदाने भरलेले वातावरण. हे आत येतात, टीम त्यांचं जल्लोषमध्ये स्वागत करते. क्षणभर दोघांनाही काहीच समजत नाही. सगळेजण त्यांच्या प्रेमाचा आनंद साजरा करत असतात. मात्र इथे तारिणी अचानक रागवल्यासारखी वागू लागते. ती टीमला विचारते की इतके दिवस हे सगळं माहीत असूनही कुणी तिला काहीच का सांगितलं नाही. ती सांगते की तिने या सगळ्यांना स्वतःचं कुटुंब मानलं होतं आणि त्यामुळे हा छोटासा कट तिच्यासमोर लपवला गेला, याचं तिला वाईट वाटलं. हे ऐकताच संपूर्ण टीम गप्प होते. सगळे तिची माफी मागू लागतात. काही क्षण वातावरण गंभीर होतं आणि मग तारिणीच्या चेहऱ्यावर अचानक हसू येतं. ती सांगते की ती फक्त सगळ्यांची थट्टा करत होती आणि खरं तर त्यांची ही संपूर्ण योजना तिला खूप आवडली. हे ऐकून सगळेजण शांत होतात आणि हसायला लागतात. यानंतर सुरू होतो नाव घेण्याचा कार्यक्रम.
सगळ्यांच्या आग्रहानंतर केदार आणि तारिणी खुर्चीवर बसतात. दोघेही हसत हसत एकमेकांचं नाव घेतात. पहिले नाव तारिणी घेते. नेम आहे तर गेम आहे असं म्हणत निशाणा त्याने साधला. फायनली केदार मनातलं बोललाय, मला तर बाबा देवच पावला. याच्यानंतर केदारही नाव घेतो. मनातलं सगळं सांगितलंय, उरलं नाही शिल्लक काही. थोडीशी भीती वाटणारच ना, कारण तू मला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही. संपूर्ण टीम टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करते आणि सगळे तिथे खूप खुश असतात. वातावरण अगदी आनंदाचं झालेलं असतं. यानंतर केक कापला जातो. दोघे एकमेकांना केक भरवतात. मग आपल्या संपूर्ण टीमलाही केक भरून आनंद व्यक्त करतात. शेवटी सगळेजण एकत्र फोटो काढतात. चेहऱ्यावरती आनंद, डोळ्यात समाधान आणि मनात नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात. याच आनंदी वातावरणात आजचा भाग संपतो. त्यानंतर उद्याच्या भागाची झलक दाखवलेली आहे. केदार तारिणीसाठी खास गिफ्ट आणतो, पण घरात चुकून शॉपिंग बॅगची अदलाबदल होते. तारिणी जेव्हा गिफ्ट उघडते तेव्हा त्यामध्ये लाल गुलाबासोबत एक लाल रंगाचा पोशाख निघतो. नाईटी पाहून ती आश्चर्यचकित होऊन केदारकडे पाहते आणि तिथे भाग संपतो. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.